बघा, एवढ्या लोकांचा मृत्यू होणं ही दुःखदायक बाब आहे। त्याच्यामुळे मुख्यमंत्री महोदयांचा तातडीचा फोन मला आला। मी मतदारसंघामध्ये होतो, तिथून मी विमानाने तातडीने इथं आलो। एवढा कन्सर्न आणि त्या दरम्यान सातत्याने मुख्यमंत्री महोदय डॉक्टर्सशी आणि प्रशासकीय सर्व अधिकाऱ्यांशी बोलत होते। एक गोष्ट आपण निश्चितपणे लक्षात घेतली पाहिजे की मोठं ज्यावेळेला हॉस्पिटल होतं त्यावेळेला काही प्रमाणामध्ये त्या ठिकाणी डेथसुद्धा होत असतात, परंतु त्याचा रेशो हा एवढा मोठा असता कामा नये। आणि म्हणून शासनाने निर्णय घेतलेला आहे की याच्यावर कमिटी ऑलरेडी अपॉइंट केलेली आहे शासनाने। मी त्याची नावंसुद्धा तुम्हाला सांगतो, कारण शेवटी ही टेक्निकल बाब आहे। मी जरी तुम्हाला काहीही सांगितलं तरी त्याच्यामधून वेगवेगळे अर्थ काढला जाण्याची शक्यता असते, कारण ही संपूर्णपणे तांत्रिक बाब आहे। मी आता सगळी माहिती घेतली। मी डिटेलमध्ये आपले आयुक्त असतील, कलेक्टर असतील, डीन असतील, सिव्हिल सर्जन असतील, त्यांचे असिस्टंट असतील, सर्वांची चर्चा केली आणि त्याच्यामधून अशी माहिती घेण्याचा प्रयत्न केला की नॉर्मल 500 बेडचं जे हॉस्पिटल असतं त्याच्यामध्ये क्रिटिकल पेशंट येतच असतात, कारण पेशंट क्रिटिकल झाल्यानंतर तो ICUमध्ये पाठवला जातो किंवा पेशंट दुसरीकडे ट्रीट करत असताना जर तिथं त्याला ट्रीटमेंटपासून यश येणार नाही असं वाटायला लागलं तर मग ज्या ठिकाणी क्रिटिकल केअर असते त्या ठिकाणी तो पेशंट पाठवला जातो। आणि म्हणूनच या ठिकाणची जी ICUची संख्या आहे ही पूर्वी 20 होती, त्याच्यावरून ती 48 करण्यात आल्यामुळे क्रिटिकल पेशंट येण्याची संख्यासुद्धा मोठ्या प्रमाणात आहे। आणि हे क्रिटिकल पेशंट कसे असतात की त्या हॉस्पिटलमध्ये जे अस्वस्थ होतात त्यांना ICUमध्ये ट्रान्सफर केलं जातं किंवा प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेत असतात, परंतु त्यांच्याकडे ह्या सुविधा नसतात, त्याच्यामुळे त्यांनासुद्धा पाठवलं जातं। त्याच्यामुळे बरेचसे पेशंट, आता मी काही वेळेला चौकशी केली, एक पेशंट तर असा आलेला होता की ज्याचा अल्सर फुटलेला होता आणि संपूर्ण शरीरामध्ये रक्त भिनलेलं होतं, म्हणजे त्याला काही ताससुद्धा तो जगण्याची शक्यता नव्हती, तरी पण 2-3 तास डॉक्टर त्यांच्यावर प्रयत्न करत होते। असे सुद्धा पेशंट आलेले आहेत। याच्यामध्ये मी प्रत्येक गोष्टीची चर्चा केली, तेवढ्यासाठी मला इथं पाठवलेलं होतं। आणि म्हणून ह्या सगळा टेक्निकल विषय असल्यामुळे याच्यावर एक कमिटी, टेक्निकल कमिटी नेमायचा निर्णय घेतलेला आहे। आणि त्याच्यामध्ये आपल्या आरोग्य चे जे आयुक्त आहेत धीरज कुमार यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती असेल। त्याच्यामध्ये महापालिकेचे आयुक्त असतील बांगरसाहेब, त्याच्यानंतर जिल्हाधिकारी आपले अशोकजी श्रृंगारे असतील किंवा संचालक डॉक्टर लाळे हे सुद्धा असतील। त्यानंतर ICUमध्ये हे डेथ ICUच्या ह्याच्यात झालेले असल्यामुळे ICUमधले महाराष्ट्रातले जे एक्सपर्ट आहेत त्याचा एक एक्सपर्ट हा ह्या कमिटीवर सदस्य म्हणून असेल आणि जिल्हा शल्यचिकित्सक हे सुद्धा या कमिटीवर सदस्य म्हणून असतील। आणि त्याच्यामुळे या कमिटीचा जो अहवाल आहे तो लवकरात लवकर द्यायला सांगण्यात आलेला आहे। परंतु अनेक वेळेला एखादी डेथ झाल्यानंतरसुद्धा त्याच्याबद्दल काळजी घेतली जाते। एवढंच नाही, तर 24 तासाच्या आतमध्ये पेशंट आला आणि त्याची डेथ झाली तर त्याचंसुद्धा पोस्टमार्टम केलं जातं। याच्यामध्ये क्रिटिकल पेशंट जे या हॉस्पिटलमध्ये आले, जे आपण 18 डेथबद्दल सांगताय ते, याच्यामध्ये सर्वसाधारणपणे 8 पेशंट असे होते की जे 24 तासात एकदम क्रिटिकल कंडिशनमध्ये आलेले होते आणि त्याच्यामुळे त्यांचंसुद्धा पोस्टमार्टम केलेलं आहे। त्याच्यामुळे त्याचासुद्धा रिपोर्ट मिळेल, कारण पोस्टमार्टमच्या सगळं प्रोसिजर असतं, त्याच्यामुळे कशामुळे डेथ झाली आहे, काय झालेली आहे, कारण ते एवढ्या क्रिटिकल कंडिशनमध्ये आलेले होते की त्यांच्यावर उपचार करण्याचा प्रयत्न अगोदर केला जातो, परंतु त्यांची पूर्वीची हिस्ट्री माहिती नसते, त्याच्यामुळे त्यांच्यावर PM केलं जातं, असं सुद्धा केलेलं आहे। आणि त्याच्यामुळे एकंदर जी प्रिकॉशन घ्यायला लागते की आपल्याकडे पेशंट ट्रीटमेंट खाली असल्यानंतर त्याची डेथ झाली तर त्या डॉक्टरना माहिती होतं की हा पेशंट कुठल्या कंडिशनमध्ये आला, त्याच्यामुळे त्याची मेडिकल हिस्ट्री माहिती असते। पण जिथं मेडिकल हिस्ट्री नाही तिथं PM सुद्धा केलेलं आहे। म्हणजे काही 7 ते 8 पेशंट असे आहेत की जे 24 तासामध्ये आलेले होते आणि अत्यंत क्रिटिकल कंडिशनमध्ये आलेले होते, तरी पण 18 हा नंबर 24 तासामध्ये जास्त आहे। झालेला दुःखदायक, कुठलाही एक पेशंट जरी दगावला तरी ते दुःखदायकच असतं, परंतु डॉक्टर सर्वतोपरी प्रयत्न करत असतात त्याला वाचवण्याचे। आणि त्याच्यामुळे 2 गोष्टीच्या इन्स्ट्रक्शन्स मी याच परिस्थितीच्या अनुषंगाने
मला जे मुख्यमंत्री महोदयांनी अधिकार दिलेले होते त्या पार्श्वभूमीवर केलेले आहे की तुम्ही जनरल जर बघितली मुंबईमधली परिस्थिती अशी आहे की कुठलाही क्रिटिकल पेशंट आला तर तो मुंबईला पाठवला जातो. जसं KEMची कॅपॅसिटी समजा 4,000ची असेल तर 5,000 ट्रीटमेंट तिथे ट्रीट केल्या जातात. या हॉस्पिटलची कॅपॅसिटी 500ची आहे, पण इथं 588 पेशंट सध्या आहेत आणि त्याच्यामुळे अगदी पेशंट आला तर त्याला प्रसंगी स्ट्रेचरवर ठेवूनसुद्धा ताबडतोब सलाईन देणं, अमुक देणं हे सगळे डॉक्टर करत असतात. शेवटी अचानक तर कॅपॅसिटी वाढवता येत नाही. परंतु हे सगळे ह्या हॉस्पिटलसुद्धा असतं. मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न एवढ्यासाठी करतो आहे की 500ची कॅपॅसिटी असूनसुद्धा 588 पेशंट आजसुद्धा ट्रीट केले जात आहेत. परंतु आज सिव्हिल हॉस्पिटलला 300पेक्षा जास्त म्हणजे 350पेक्षा जास्तची कॅपॅसिटी आहे आणि आज तिथं 186 बेड हे वेकंट आहेत आणि त्याच्यामुळे मी अशा सूचना दिलेल्या आहेत की एकमध्ये लोकांना कळलं पाहिजे की सिव्हिल हॉस्पिटल बंद नाही आहे, ते मेंटल हॉस्पिटलच्या जागेमध्ये शिफ्ट केलेलं आहे आणि त्याच्यामुळे ते पेशंट जर त्या ठिकाणी गेले तर या हॉस्पिटलवर येणारा ताण हा ताबडतोब कमी होऊ शकेल. ही सूचना ताबडतोब दिलेली आहे. ज्या ठिकाणी सिव्हिल हॉस्पिटलचा बांधकाम चालू आहे त्या ठिकाणी बोर्ड लावण्याची सूचना दिलेली आहे की इथल्या पेशंटनी मेंटल हॉस्पिटलच्या प्रिमायसिसमध्ये जावं, ही सूचना दिलेली आहे. डेथ कशामुळे झालं याच्यावर कुठलाही कॉमेंट आज मी करणार नाही, कारण एक्सपर्ट कमिटीने त्याच्याबद्दलचा अहवाल द्यायचा आहे. आणि मी तुम्हाला एक खात्री देऊ इच्छितो की हे जर नॅचरल डेथ असतील तर अनेक लोकांनी मला असं विचारलं की तुम्ही कॉम्पन्सेशन देणार का. जर नॅचरल डेथ असेल तर कॉम्पन्सेशन देता येत नाही, कारण तो प्रघात पडून जातो. परंतु निग्लिजन्सची कुठलीही घटना आढळली एकतर त्याला कॉम्पन्सेशनसुद्धा दिलं जाईल आणि ज्यांच्याकडून निग्लिजन्स झालं त्यांच्यावर कारवाईसुद्धा केली जाईल. परंतु निग्लिजन्स नसेल आणि खरोखर जर नॅचरल डेथ असतील तर मग ते प्रत्यक्षात ह्याची संपूर्ण एन्क्वायरी केल्यानंतर कळून येईल आणि त्या केसमध्ये मग आपल्या सर्वांच्या समोर तो जो काही रिपोर्ट असेल तो सांगितला जाईल. त्याच्यामुळे अत्यंत ट्रान्सपरंट पद्धतीने याची चौकशी होईल. आणि मी पूर्वीच सांगितलेलं आहे की एक मृत्यू झाला तरी दुःखदायक असतं. नातेवाईकांच्या दुःखामध्ये आम्ही सहभागी आहोत. चौकशी होणार असल्यामुळे कोणी असं मनामध्ये आणण्याचं कारण नाही की कुठेही कोणी कुचराई केली असेल, कोणाकडून ट्रीटमेंट करताना काही चूक झाली असेल वगैरे, ज्याला आपण निग्लिजन्सच्या कॅटेगरीमध्ये म्हणतो. तर निग्लिजन्स झालेलं असेल तर तिथं कोणालाही स्पेअर केलं जाणार नाही आणि सगळी कारणं जी निग्लिजन्सच्या संदर्भातलं असेल आणि जर निग्लिजन्स कुठे आढळून आलं तर त्याला कॉम्पन्सेशनसुद्धा देण्याची. कॉम्पन्सेशनने काय मनुष्य परत येत नाही, परंतु ॲटलिस्ट त्या कुटुंबाला तेवढा दिलासा मिळू शकतो. आणि म्हणून मला असं वाटतं की मी हे हिंदीमध्ये सांगतो, इंग्रजीमध्ये सांगतो आणि मग आपण मला प्रश्न विचारायचे तर विचारू शकता. एक 2 मिनटं. हां, मराठी कंप्लीट करायचं असेल तर तुम्ही 1-2च प्रश्न विचारा. कारण काय होतं, प्रश्न जर वाढत गेले ना तर मग इतर लोकांचे सुद्धा लाईव्ह सुरू असतं, त्यांना संधी मिळत नाही. मी काय एकदम गंभीर प्रसंग आहेत म्हणून आपण सुद्धा प्रसंगाचं गांभीर्य ओळखून आपण थोडक्यामध्ये. प्रश्न असा होता की या हॉस्पिटलवरती लोड वाढते, कारण त्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तिथं काम चालू आहे, दुसरीकडे गेले लोक जात नाही आहेत. ही परिस्थिती माहिती असताना देखील इथं स्टाफ वाढवलेला नाही आहे, तर प्रसाद देखील दिला गेलेला आहे, पण स्टाफ आलेला नाही आहे. हे हॉस्पिटलचं त्यांचं म्हणणं आहे, स्टाफचं किंवा इथं डॉक्टरांचं असं म्हणणं आहे. तर हे इथे जो डिले झालेला आहे यावर देखील आपण याच्यावर डिटेलमध्ये चर्चा झालेली आहे. 500 जे एक्स्ट्रा एम्प्लॉईज कोविड काळामध्ये एम्प्लॉय केलेले होते याच्यातल्या कोणालाही काढलं गेलेलं नाही. सर्वांना या ठिकाणी ह्या हॉस्पिटलला देण्यात आलेलं आहे की इथला लोड लक्षात घेऊन. त्याच्यामुळे किरकोळ जी हे असतात व्हेकन्सीज असतात या क्रिएट होत असतात वेळोवेळी. कोण रिटायर होतं वगैरे अशा चालू असतात आणि मग त्या भरतीची प्रक्रियासुद्धा सायमल्टेनियसली चालू असते. त्याच्यामुळे हे जे काय म्हटलं जातं याच्यामध्ये 500 जे कोविडच्या काळामध्ये 500 ही काही छोटी संख्या नाही आहे आणि या 500 लोक ज्यांना अनुभव आहे क्रिटिकल लोकांना ट्रीटमेंट करण्याचा हे हॉस्पिटलला सध्या उपलब्ध करून दिलेले आहेत महापालिकेने. त्याच्यामुळे ह्या बाबीची मी चौकशी केली की असं काय आहे का, तर तसं नाही आहे. परंतु मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की ह्या साईजचं साधारण हॉस्पिटल असलं तर त्याला डेथ रेटसुद्धा हे शेवटी काय हे मेडिकल सायन्स आहे. जे एक्सपर्ट आहेत ते तुम्हाला अधिक चांगलं सांगू शकतील. परंतु साधारण 4.5 म्हणजे 5च्या आसपास हे नॅचरल डेथ असतात, कारण तिथं लोकांना वाचवणंच अशक्य असतं, कारण त्या स्टेजला ते येऊन त्यांना वाचवण्याची खटपट केली जाते. परंतु एखादा आपल्या नशिबाने वाचतो, एखादा डॉक्टरनी कितीही प्रयत्न केला
तरी इतर काही एलिमेंट असतात आणि त्याच्यामुळे त्यांचा दुर्दैवी मृत्यू होतो. तर हे प्रमाण आहे. परंतु 5 वरून 10 वर झालं तर आम्ही समजू शकतो की एखाद्या वेळेला जादा पेशंट क्रिटिकल आले आणि वाढलं आणि 18 झालेले आहेत म्हणून आम्ही याची चौकशी लावलेली असेल. कारण नॉर्मली हा रेशो जो असतो हा रेशो सगळ्यांना माहिती असतो आणि त्या रेशोच्या वर गेलं नाहीतर लोकांना असं वाटतं की हॉस्पिटलमध्ये आलेला 100% लोक वाचतात. असं होत नाही, कारण त्यांच्या कंडिशनवर असतं की कुठल्या कंडिशनमध्ये ते आले. आणि म्हणून मला ह्या दृष्टीने सुद्धा एक विनंती करायची आहे की जे लोक प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेत असतील तर त्यांनीसुद्धा पेशंट एकदम क्रिटिकल झाल्यानंतर क्रिटिकल हॉस्पिटलमध्ये पाठवण्याऐवजी जर त्यातल्या त्यात चांगल्या स्टेजमध्ये पाठवलं तर डॉक्टरना त्यांना वाचवण्यामध्ये अधिक यश येऊ शकेल. आणि आपण जेवढ्या प्रमाणात क्रिटिकलच्या फॅसिलिटीज वाढवतो त्याच्यामध्ये क्रिटिकलच पेशंट येत असतो, त्याच्यामध्ये डेथचं प्रमाणसुद्धा वाढू शकतं. हे मी तुम्हाला मेडिकल सायन्सप्रमाणे सांगतो. याचं कोण समर्थन म्हणून सांगत नाही. उद्या 20 वरून 48वर गेली, 48हून समजा 70 केली तर 70 क्रिटिकल पेशंट त्या ठिकाणी ट्रीट होत असणार. म्हणजे जे एकदम मृत्यूच्या दारात गेलेले आहेत तर त्या मृत्यूच्या दारात गेलेल्या पेशंटना परत आणायला लागतं. आणि म्हणून ह्याच्यामध्ये सुद्धा जे पेशंटची डेथ झालेली आहे ते क्रिटिकल अवस्थेमध्ये इथं दाखल झालेले आहेत. आणि मी त्याच्यामध्ये ही सुद्धा काढायला सांगितलेलं आहे की किती काळ ते दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेत होते आणि नंतर तुमच्याकडे आले, ही सुद्धा माहिती काढा. जेणेकरून थोडीशी जागृती आपण इतर ठिकाणी सुद्धा केली पाहिजे की एकदम क्रिटिकल कंडिशन होईपर्यंत तुम्ही थांबू नका. एक्सपर्ट डॉक्टर इथं असतात कारण मेडिकल कॉलेज आहे तर तुम्ही अगोदर पाठवा. ह्यासुद्धा काही गोष्टी आपण, कारण एकदा प्रसंग होऊन गेल्यानंतर पुन्हा हे होऊ नये आणि लोकांमध्ये सुद्धा त्या संदर्भात कुठलीही चुकीची माहिती पसरू नये म्हणून मी ह्या सूचना दिलेल्या आहेत. मला आता आणि एकच प्रश्न सांगा, मग मला मी आपल्याला सांगितलेलं आहे की याच्यावर एन्क्वायरी कमिटी नेमलेली आहे. याचा लवकरात लवकर त्यांना जो अहवाल आहे तो सादर करायला सांगितलेला आहे. आणि इथं जर कुठलाही निग्लिजन्स आढळला तर ज्या पेशंटच्या संदर्भात निग्लिजन्स आढळला त्याच पेशंटना कॉम्पेन्सेशन देण्यात येईल. कारण जनरल नॅचरल डेथला कॉम्पेन्सेशन दिलं जात नाही, कारण तो नॅचरल डेथ ह्या होत असतात. त्याच्यामुळे नॅचरल डेथच्या संदर्भात आपण काय करतो, एखादा जर मोठा ॲक्सिडेंट झाला तर तिथं मदत जाहीर करतो. इथं रेग्युलर जी संख्या असते 4.5ची जी ॲव्हरेज असते त्याच्याऐवजी 18 झालेले आहेत. आणि म्हणून 18 झाल्यामुळे मुख्यमंत्री साहेबांनी स्वतः ताबडतोब अहवाल मागवला, ताबडतोब मला सांगितलं ही कमिटी स्थापन करण्याच्या संदर्भात ते सेक्रेटरींना बोलले म्हैसकर साहेबांशी. आणि नंतर ही कमिटीसुद्धा बघा तुम्ही काही तासांमध्ये म्हणजे 2-4 तासामध्ये ही कमिटी नेमली गेलेली आहे. आणि कमिटीसुद्धा उद्या सकाळपासून त्यांचं काम सुरू करेल. कारण एक्सपर्ट जे 2 दिलेले आहेत नावं त्याच्यापैकी एक नाव कुठलं घ्यायचं याच्या संदर्भात एकमत करून ते आम्हाला नाव देतील. कारण शेवटी तो एक्सपर्ट असेल तरच ते सांगू शकतील, कारण ICUच्या संदर्भातली ही हे आहे. म्हणून तर प्रश्न माझा असा आहे की आता हे झालेली घटना आहे, पुढे घटना होऊ नये म्हणून या हॉस्पिटलचं लोड वाढतोय. या पार्श्वभूमीवर कोविड काळामध्ये एक्स्ट्रा हॉस्पिटल तयार केले गेले होते किंवा हॉस्पिटलची संख्या वाढवली गेली होती. मी मगाशीच आपल्याला सांगितलं की आता इथं 66 पेशंट जास्त आहेत, परंतु त्याच वेळेला सिव्हिल हॉस्पिटल ज्या ठिकाणी शिफ्ट केलं आहे तिथं 186 बेड मोकळे आहेत. तर मी ताबडतोब सूचना दिलेली आहे की त्या ठिकाणी एकतर तुम्ही आल्यानंतर पेशंट शिफ्ट करा आणि ह्या जे बोर्ड आहेत हे सगळीकडे लावा की जेणेकरून लोकांना कल्पना येईल की या ठिकाणची कॅपॅसिटी पूर्ण झालेली आहे, त्याच्यामुळे आपल्याला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हायला लागेल. नाही, धर्मदाय जे हॉस्पिटल असतात त्याच्यामध्ये ऑलरेडी राखीव जागा असतात, परंतु ही माहिती जर उपलब्ध होत नसेल तर मी आयुक्त आणि जिल्हाधिकारी महोदयांना त्यांना दोघांनाही सांगेन की माहिती ताबडतोब काढा की किती हॉस्पिटलना सरकारने ज्या ठिकाणी चॅरिटी इन्स्टिट्यूटला परवानगी दिलेली असते त्यांच्यावर हे बंधन असतं. आणि ही माहितीसुद्धा इथं प्रदर्शित करण्याची आणि त्यांच्याशी कोऑर्डिनेशन करण्यासाठी एक स्वतंत्र यंत्रणा ही ज्या ठिकाणी रिसेप्शन आहे किंवा ज्या ठिकाणी इमर्जन्सी वॉर्ड आहे त्याच्या संदर्भात हे कोऑर्डिनेशन ही सूचना चांगली आहे. आम्ही ताबडतोब त्याची अंमलबजावणी करू, कारण अनेक लोकांना माहिती नसतं की असे फ्री वॉर्ड्स अवेलेबल आहेत आणि हे थ्रूआउट मुंबई अवेलेबल असतात, ठाण्यामध्ये अवेलेबल असतात. ज्या ज्या ठिकाणी मोठी चॅरिटेबल हॉस्पिटल बांधलेली आहेत आणि त्यांना शासनाने जागा दिलेल्या आहेत त्या ठिकाणी सगळ्या ठिकाणी ही अट असते. तर ते सुद्धा कोऑर्डिनेशन ताबडतोब करण्याच्या सूचना या मी आता आपली मीटिंग प्रेस संपल्यानंतर अधिकाऱ्यांना देईन.
तर रुग्णांच्या नातेवाईक मला एक काय हा थोडासा सिरियस विषय आहे, त्यामुळे इतर मी घेत नाही. मी हिंदी मैं हिंदी में बोलता हूँ कि जो भी लोग आज गुजर चुके हैं, उनके जो रिलेटिव्स हैं, उनके दुख में हम सब लोग सहभागी हैं. आदरणीय मुख्यमंत्री जी ने स्पेशली फ़ोन करके मुझे तुरंत आने के लिए बोला. मैं कोंकण में था, मुंबई एयरपोर्ट से सीधा मैं यहाँ आ गया. सब डिस्कशन होने के बाद मैं आपके साथ प्रेस में बात कर रहा हूँ. जो भी यहाँ पे पेशेंट आए हुए थे, उसमें नॉर्मल एक रेट रहता है कि इतने बड़े साइज़ का जब हॉस्पिटल होता है तो वहाँ पे बहुत सारे क्रिटिकल पेशेंट आ जाते हैं, जो लास्ट स्टेज में भी रहते हैं, कोई उसके अर्लियर स्टेज में रहते हैं, और इसके लिए उनको क्रिटिकल केयर की आवश्यकता होती है. इस हॉस्पिटल में पहले 20 बेड्स थे, जिसको 48 बनाया गया. उसके बाद भी क्रिटिकल पेशेंट के आने की जो संख्या है उसमें भी बढ़ोतरी हुई. एक हॉस्पिटल में ऐसे होता है कि 100% तो लोगों को बचा नहीं सकते. ज़्यादा से ज़्यादा डॉक्टर कोशिश करते हैं कि जान को बचाने के लिए 100% कोशिश डॉक्टर करते हैं, लेकिन पेशेंट के कंडीशन पे वो डिपेंड करता है, वो कैसे रिस्पॉन्ड करता है, उसका शरीर कैसे रिस्पॉन्ड करता है, उस पर भी वो डिपेंड रहता है. तो एवरेज मैंने डेथ का रेट पूछा था कि नॉर्मल इस साइज़ के हॉस्पिटल में और इस साइज़ का आईसीयू में, क्योंकि जब आईसीयू की संख्या भी बड़ी होती है तो उसमें डेथ का, क्योंकि वो क्रिटिकल पेशेंट को ट्रीट वहाँ पे किया जाता है, तो एवरेज 4.5 पेशेंट का डेली रहता है. लेकिन ये संख्या अगर 18 हो जाती है तो इसके बारे में तहकीकात करना गवर्नमेंट को ठीक लगता है. इसलिए मुख्यमंत्री जी ने सेक्रेटरी हेल्थ से फ़ोन पे बात की और एक हाई पावर कमेटी अपॉइंट की है, जो जल्दी से जल्दी इसके बारे में पता कर लेगी कि कहीं पे नेग्लिजेंस हो गया है क्या, कुछ गलत हो गया था क्या. ऐसे अगर कोई भी इसमें पाया गया 18 में से, तो उनको कॉम्पेंसेशन देने की व्यवस्था की जाएगी, और जिनके हाथ से नेग्लिजेंस हुआ है उन पे भी कार्रवाई होगी. अगर ये नेचुरल डेथ है तो उनके दुख में हम लोग सहभागी है. और दूसरी मैंने ऐसी सूचना दी है कि मुंबई में इतना लोड आ जाता है, मुंबई, ठाणे और मेट्रोपोलिस जो भी एरिया है, मेट्रोपॉलिटन एरिया है, उसमें बहुत सारे पेशेंट बाहर से भी आ जाते हैं, और उनका ट्रैवलिंग का टाइम इतना रहता है कि यहाँ पहुँचते पहुँचते उनमें से कोई डेड भी हो जाते हैं. जैसे 2 पेशेंट आ गए यहाँ पे जो दे वर ऑलरेडी डेड, तो उनका पीएम करने के सिवाय कुछ कर नहीं सकते. इसमें एक पेशेंट ऐसा था कि जिसका अल्सर फूट गया था और उसके पूरे शरीर में वो पॉइजनिंग हो गया था, तो उसका मैक्सिमम 1 घंटे से ज़्यादा वो ज़िंदा नहीं रह सकता था. लेकिन डॉक्टर ने कोशिश की, 3 घंटे तक वो लड़ते रहे उस पेशेंट के लिए, उसके बावजूद भी उस पेशेंट की मौत हो गई. मैं एक एग्जाम्पल के लिए आपको बोलता हूँ. तो मेरी एक ये भी मैं ऐसे एक आपकी माध्यम से अपील करना चाहूँगा कि एक इस स्टेज में भेजने से पहले अगर प्राइवेट हॉस्पिटल में जो लोग ट्रीटमेंट ले रहे हैं वो थोड़ा अर्लियर स्टेज में अगर यहाँ भेज दे, या किसी भी ऐसे क्रिटिकल जहाँ पे पेशेंट को ट्रीट करने की सुविधा है, तो उनके बचाने में ज़्यादा सहूलियत रहेगी. दूसरी चीज़ ये है कि इस हॉस्पिटल की कैपेसिटी 500 बेड की है, और आज 566 पेशेंट्स ये यहाँ पे भर्ती है. तो मैंने ऐसी भी सूचनाएं दी है कि सिविल हॉस्पिटल में आज 186 पेशेंट, 186 पेशेंट की वहाँ पे बेड्स अभी खाली है. तो लोगों को इस बात का पता चलना चाहिए कि वहाँ भी उन्होंने जाना चाहिए. और एक दूसरी सूचना मुझे आज ही मिली है कि जो चैरिटेबल हॉस्पिटल में एक चैरिटेबल ये रहते हैं, बेड्स रहते हैं प्राइवेट हॉस्पिटल में, तो वो बेड की संख्या भी लोगों को बताया जाएगा कि आप यहाँ भी भर्ती हो जाइए, ताकि क्रिटिकल सब पेशेंट एक ही जगह पे नहीं आए. इसके बारे में भी सुविधा दी है. दूसरी मैंने इसकी भी इंक्वायरी की कि यहाँ पे कुछ लोगों की संख्या कम है क्या, तो इसके बारे में मुझे कॉरपोरेशन से बताया गया कि जो 500 लोग कम थे कोविड के दरमियान वो काम कर रहे थे, उन सबको इस हॉस्पिटल में दिया गया है, ताकि एक टेम्परेरी अरेंजमेंट किया गया है, ताकि एक थोड़ा बहुत तो
कम ज़्यादा रहता है, क्योंकि रिटायरमेंट होती रहती है, कुछ लोग बीमार होते हैं, तो एक 30-40 का फ़र्क रहता है लोगों का। तो वो भी भर्ती की प्रक्रिया होती है और भर्ती की प्रक्रिया के हिसाब से ही वो भर्ती करनी पड़ती है, वो भी प्रक्रिया जारी है। तो हम लोगों को स्पेशली मुख्यमंत्री महोदय ने अपने संवेदना लोगों की बताई है कि जिन लोगों की डेथ हो गई उनके रिलेटिव के दुख में वो सहभागी है, हम सब लोग उसमें सहभागी है। इसकी इंक्वायरी की जाएगी कि जो नॉर्मल रेट रहता है उससे ज़्यादा ये रेट कैसे बढ़ गया, इसके बारे में इंक्वायरी कमेटी बिठाई है। जो कमिश्नर हेल्थ सर्विसेज है वो उसके चेयरमैन हैं और उसमें सब हाई लेवल के ऑफिसर हैं, जैसे कॉरपोरेशन के कमिश्नर है, कलेक्टर है, फिर डायरेक्टर हेल्थ सर्विसेज के है, आईसीयू के एक्सपर्ट्स हैं। वो सब लोग मिलके इस बात का पता करेंगे कि इसमें नेग्लिजेंस हुआ क्या, या तो ये नेचुरल डेथ है तो भी और कुछ सुविधा बढ़ाने की आवश्यकता है, तो उसके बारे में भी रिपोर्ट इस कमेटी से। कॉम्पेंसेशन के बारे में ये है कि अगर नेचुरल डेथ नहीं होगी तो उसके बारे में कॉम्पेंसेशन दिया जाएगा, क्योंकि नेचुरल डेथ में कॉम्पेंसेशन नहीं दिया जाता, उसमें एक डिफरेंट ये हो जाता है। कल हर कोई आदमी कॉम्पेंसेशन के लिए आ सकता है, तो गवर्नमेंट को डिसीजन लेते समय ऐसे ही डिसीजन लेना पड़ता है कि अगर बहुत बड़ा एक्सीडेंट हो गया तो उसी केस में कॉम्पेंसेशन गवर्नमेंट डिक्लेयर करती है, या तो नेचुरल डेथ नहीं हुई, एक्सीडेंटल डेथ हुई, या तो कोई दुर्घटना हुई और कोई घर गिर गया, उसमें कोई आदमी मर गया, तो इस केस में तुरंत ही मुख्यमंत्री महोदय डिक्लेयर करते हैं। लेकिन इसमें अभी पता चलना है कि ये सब नेचुरल डेथ है, इसके लिए कमेटी बिठाई है। कमेटी का जैसे ही रिपोर्ट आता है तो उस पर तुरंत एक्शन लिया जाए। महानगरपालिका के आयुक्त को अब तक उस पर कर्मचारी को जो कमतरता थी, नर्स हो, डॉक्टर हो, इसकी भर्ती नहीं की गई है। आयुक्त के पास अब तक फाइलें उस पर कोई अब तक निकाल नहीं गया है। आप शासन में हो, शासन के पास भी उन्होंने भेजा, लेकिन अब तक उस पर देखिए एक प्रक्रिया रहती है कि डॉक्टर्स की इंटरव्यू, अगर आज यहाँ पे हमारे कमिश्नर साहब भी है, उन्होंने वॉक इन इंटरव्यू भी लिए हैं और ये प्रक्रिया। या प्रश्नाचं उत्तर मी देतो। हाँ, ये सवाल, हाँ, ये जो वैकेंसी का जो मुद्दा है, इसमें पिछले एक तो 500 का मैं जवाब ऑलरेडी दे चुका हूँ कि 500 तो हमने स्टाफ लिया है, बट दैट इज़ अ कोविड स्टाफ, और कोविड हमने यहाँ पे एडिशनल स्टाफ अवेलेबल करके लिया है। हमारे इंटरव्यू भी पिछले 2 हफ्तों से चल रहे हैं। जैसे नर्सेस का मैंने एग्जांपल लिया कि 40 नर्सेस हमने ली थी पिछले 2 महीने पहले, और अभी 20 वैकेंसी है, 20 का भी हमने इंटरव्यू का प्रोसेस किया है, इंटरव्यू हो जाएंगे, बट 40 ऑलरेडी भर चुके हैं। पिछले 2 हफ्तों से हमारे बाकी पोस्ट के भी इंटरव्यू चल रहे हैं। सो रिक्रूटमेंट इज़ अ कंटिन्यूस प्रोसेस। रिक्रूटमेंट हम एडिशनल कैपेसिटी की भी कर रहे हैं। मतलब अगर हमें किसी गवर्नमेंट हॉस्पिटल में कभी भी ऑक्यूपेंसी 100% से ज़्यादा रहती है, बिकॉज कई बार हमने 500 का 600 किया तो कैपेसिटी होगी कि 600 भी भर जाएंगे, 700 किया तो 700 भी भर जाएंगे, इस तरह से पेशेंट का इन्फ्लक्स होता है। सो रिक्रूटमेंट करते समय हम सिर्फ 100 की नहीं, 110%, 120% करने का हमारा प्रयास रहता है, सो दैट जो एडिशनल कैपेसिटी उसको भी हम अच्छी तरह से सेवा दे सके। सो प्रोसेस इज ऑनगोइंग। जरा एक मिनिट, जिल्ह्यात आहे ना हॉस्पिटल काय मॅडम 2% ॲड कर। मला मी थोडंसं मी आपल्याला एक विनंती करतो की माझी मुलाखत संपल्यानंतर आपल्याला कोणालाही जर आयुक्तांना काही माहिती विचारायची असेल आपण विचारू शकता। कारण असं आहे की काही महत्त्वाचे विषय आहेत जे जनतेपर्यंत पोहोचणं आवश्यक आहे, आणि असं ज्यावेळेला नॅशनल प्रेसमध्ये सुद्धा बातमी येते त्यावेळेला हिंदीमध्ये जसं मी बोललो तसं इंग्रजीमध्ये सुद्धा मला ब्रीफ केलं पाहिजे। बिकॉज ऑफ दिस इन्सिडेंट्स 18 the incidents which is talked about, because 18 deaths have happened in the last 24 hours. Usually I was told by Honorable CM to rush to Thane immediately, and from the airport I am directly coming here. I had a detailed discussion with all the authorities, and it is found that 18 deaths were there. They were from different areas, and the cause of the death was also different. So the possibility of any epidemic in this area is ruled out. That is number one. Number two is
I asked a question to the dean and other people, what is the normal ratio of this size of hospital, which is 4.5 patients per day. That is because when the critical care facility is available, patients are admitted at the last stage of their ailment, and that's why it becomes a little difficult and doctors try their best to save that person. In spite of that, there is a natural phenomena about any hospital in the world or maybe in India that around 4.5% of this size of hospital. But if it goes beyond that, then it is a matter of concern. That's why Honorable Chief Minister spoke to the Secretary Health Department, and they have appointed a high power committee to probe into the matter, and if they are natural deaths, then also what additionally could be done so that those people could also be saved. But beyond a certain point, if the illness goes beyond control, then it depends whether he could recover, depending on the patient, his resisting power also. So I am not a technical person to answer every question. So the committee will go into detail, because the number of deaths is more than the normal. It would be properly investigated, and if some negligence is found, those people will be punished, and also compensation would be given to those people who have died because of negligence. But with primary investigation that is done, no such cause was found in the primary investigation, but detailed investigation would be done by a high power committee. So we are with the families, our sympathies are with the family. Second thing that I have instructed is that there are vacant beds in the civil hospital, which is recently shifted to the mental hospital. So that information would be given to the patient, and a machinery would be developed to see that those patients are transferred to the civil hospital, where enough staff is there, and it is at present in a different premises. And if the people are not aware of this premises, then that information would reach the people. That is one thing. Second thing is how many charitable beds are available in the private hospitals, whom the government has allotted the land for those hospitals. That information also will be made available here, because the number of patients coming to this hospital is much bigger than the capacity of the hospital. At present, this is a 500 bed hospital and 566 patients are there. But that is the condition in almost all the hospitals in Mumbai, because the inflow in Mumbai from outside the state and inside the state also is much greater than the capacities of the hospitals. But doctors are trying to do the best to see that every patient is treated. So whether they were natural death or not, this will be found after the final investigation is done, and a proper action would be taken if at all it is found that it was negligence. But in the primary investigation, it was found that the patients were admitted from various private hospitals in a very critical condition. 2 of the patients who have reached the hospital were already dead. So in case of 8 patients who died within 24 hours, post-mortem has taken place. So the cause of their death, because post-mortem has certain norms, so cause of their death would be known. But I would request the private hospitals also not to treat the patient to the last stage and send them for critical care. If the patient comes in time, then saving it becomes a little more easier for the doctors and the kind of facilities that we have here. So I don't want to protect anybody. These are the facts that I could found during my discussion with them. However, a detailed inquiry will be conducted into this, and if any negligence is found, those patients will also be compensated. By compensation, that patient don't come and that family's grief don't reduce, but it would be a gesture if at all it is there, because a lot of reporters asked me whether compensation would be given. If it is a natural death,
then there is no compensation given by the government. So it would be found out if it is natural death, because one patient, I inquired about him, he came with such a ailment that already the blood was gone to all parts of his body and it was poisoned, and he could not have lived more than 1 hour. But doctor tried to save him 3-4 hours. They were fighting for that patient. That is also part of these 18 patients. So I asked them whether with an ulcer can a patient die. So that they told me that ulcer, that condition is already gone. That ulcer had burst and that blood has gone to his entire body. So these kind of patient, if they are sent to this hospital, then even the doctor who sends him is also aware that this patient cannot be saved. So all these facts are to be considered before we make any comment in this regard. The question out here is, Mr. Kesarkar, the question out here is that you only mentioned that there are several civil hospitals out here in Mumbai and also in TMC. Are we in fact planning to increase the number of hospitals and the medical facilities out here in these metro cities? Because this is not new, as you mentioned, because it is happening in KEM, it is happening in Sion Hospital, it has in fact very badly hit out here in Thane Municipal Corporation. So do we have any kind of plans to come up with new hospitals? You will have to understand one thing, that expansion of JJ is going on at present also. It is a multi-speciality hospital building, but due to some technical problems with the contractor, that work was held up. Now it is going to restart, and I have almost visited, I am Guardian Minister of Mumbai as well, so I have visited almost all the municipal hospitals where such medical colleges are there. And what could be done about the increasing number of patients who are coming from all over India to Mumbai with the expectation that they will be treated. That number is increasing day by day, and that's why I feel that we must have an honorable CM and Deputy CM and all our colleagues are constantly working on it. How it could be, it cannot be suddenly increased because the number of buildings, those are available, and it takes some time to increase the height also. Many of the hospitals especially in Mumbai are in heritage buildings. So whereas I have mentioned about this JJ hospital, in similar fashion the civil hospital of Thane is being expanded. So that process takes a little time because the new building is being constructed in Thane, and that's why once that building is complete, naturally the Thane's capacity would be increased, and similar exercise is being done in Mumbai also. In the meantime, I have told them that the charitable hospital, how many beds are available, that day-to-day report should be taken and that should go to the patients. Thank you very much. That you have two extra charges about the, if you want to ban and then have charges. No, it is not like that. If there is any such incidents, you let me know. A proper action would be taken against them. साहेब पॉलिटिकल प्रश्न आदित्य ठाकरे म्हटलेत की मुंबईत खड्डे पडणार, आज सरकारने म्हटले सरकार साफ खोटे पडले, मुंबईत खड्डे पडले. एक गोष्ट अशी आहे की रस्त्यांचं कॉन्क्रिटिंग करायला 2 वर्ष लागतील, हे CM साहेबांनी सांगितलेलं आहे. रस्ते खड्डेमुक्त करणं हा एक प्रोग्राम आहे ज्याच्यासाठी पैसे मंजूर केले. तुम्हाला करता आले असते तर तुम्ही पूर्वीच केले असते, परंतु त्यांनी केले नाही. करत असताना त्याला जो कमीत कमी वेळ लागतो तेवढा अवधी तर मिळालाच पाहिजे. आणि असं असताना सुद्धा यावेळेला पहिल्यांदाच तुम्ही बघितलं की एवढ्या प्रचंड प्रमाणात पाऊस होऊन सुद्धा मुंबईमध्ये रस्तेवर पाणी तुंबलं नाही. याचं मुख्य कारण सर्व ठिकाणी पंप इन्स्टॉल केलेले होते. मुंबईला मोठ्या प्रमाणात सर्व ठिकाणी पंप इन्स्टॉल केलेले होते आणि त्याच्यामधून हे पाणी बाहेर फेकलं जात होतं आणि या फ्लडवर कंट्रोल आणला जात होता. काही ठिकाणी आपण बघितलेलं असेल की 2 किंवा 3 फूट पाणी साठलं की त्याच्यानंतरच पंप सुरू करता येतात, कारण ते हाय पॉवर प्रेशरचे पंप असतात. त्याच्यापेक्षा कमी पाण्याला ते चालू शकत नाही. कुठे एखादं पाणी आलेलं असेल तर ताबडतोब ते पाणी जाण्याची सुद्धा जेवढ्या मुंबईमध्ये स्पॉट आहे, जेवढ्या ठिकाणी पाणी साचत होतं, प्रत्येक ठिकाणी हे पंप इन्स्टॉल केलेले आहेत. प्रसंगी ते पंप भाड्याने सुद्धा घेतलेले आहेत. ज्या ठिकाणी नवीन पंपिंग स्टेशन बसवण्याची कामं सुरू आहेत त्याच्यामध्ये काही जागांच्या संदर्भात कोर्ट केसेस चालू आहेत. त्यासुद्धा लवकरात लवकर सॉल्व्ह करून परमनंट पंपसुद्धा भरले जाणार आहेत. परंतु हे पूर्वी मुंबईमध्ये का गेलं नाही,
याचंसुद्धा उत्तर त्यांनी मुंबईच्या जनतेला देणं आवश्यक होतं. तुम्हीसुद्धा हे पंप भाड्याने घेऊ शकला असता, पण तुम्ही घेतले नाहीत. या सरकारला लोकांची काळजी होती म्हणून त्यांनी ते घेतले. आणि एवढं नाही की परमनंट अशी व्यवस्था केली जाईल की अशा तऱ्हेने मुंबईमध्ये कमीत कमी फ्लडिंग, कारण मुंबईचं फ्लडिंग हे मोस्टली भरती आणि ओहोटीवर अवलंबून असतं आणि त्याच्यामुळे जी पर्यायी व्यवस्था करण्यात आलेली आहे त्याच्या माध्यमातून यंदा चांगल्यापैकी कंट्रोल मुंबईमध्ये केला गेला. आणि दुसरी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की पाणी साचलं की पाणी आणि डांबर याचं कधीही कॉम्बिनेशन जुळत नाही आणि त्याच्यामुळे कॉन्क्रीटचा रस्ते करण्याचा निर्णय अतिशय योग्य आहे. आणि एकदा सगळे रस्ते कॉन्क्रीटचे झाले की मुंबई खड्डेमुक्त होईल. काय आपण म्हणताय? हे बघा, जसा सुशोभीकरणासाठी पैसा दिला जातो हा साफसफाईसाठी सुद्धा दिला जातो आणि जिथं साफसफाई सर्वोत्कृष्ट होते तिथं आरोग्य लोकांचं बिघडण्याचं प्रमाण कमी होतं. हा सुशोभीकरण हा फक्त तुम्हाला डोळ्याला प्लेझंट दिसतं म्हणून त्याच्यावर जाऊ नका. आजूबाजूला किती डेब्री पडलेली असायची पूर्वी, तुम्ही लक्षात घ्या. ही डेब्री कोणाला काढता येत नव्हतं, जागोजागी पाणी साचत होतं, ते काढण्याचं प्रमाण हे केलं. त्याच्यामुळे दर खेपेला जेवढे डेंग्यू किंवा मलेरियाचे रुग्ण येत होते ते तर टायरमध्ये जरी पाणी साठलं तरी तिथे डेंग्यूचे हे होऊ शकतात. तर आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की त्याच्यावर सुद्धा कंट्रोल करण्याचा प्रयत्न हा ह्या शासनाने केला. पब्लिक टॉयलेट्स आहेत, 3-3 वेळा आता पब्लिक टॉयलेट्स साफ केल्या जातात दिवसातून. केवळ मुंबईमधल्या नाही, ठाण्यामधल्या केल्या जातात. अनेक वेळा तुम्ही बघितलेलं आहे की डोअर्स नसायचे ह्याला, आता त्याचा मेंटेनन्स केला जातो. तुम्ही नुसतं सुशोभीकरण बघू नका, टॉयलेट्स नवीन बांधले जात आहेत. म्हाडाकडचे सगळे टॉयलेट्स हे महापालिकेकडे ट्रान्सफर केलेले आहेत कारण म्हाडाकडे साफसफाईची व्यवस्था नाही. हे पहिल्यांदाच कळलं मुंबईच्या इतिहासामध्ये की आम्ही कोणी आमदार असलो तर आम्ही निधी द्यायचो, त्याच्यामधून टॉयलेट उभ्या राहायच्या, परंतु मेंटेनन्स होत नव्हता. आता सगळ्याच्या सगळ्या टॉयलेट महापालिकेकडे दिलेल्या आहेत. महापालिकेने त्या हस्तांतरित करून घेतलेल्या आहेत. काही ठिकाणी हस्तांतरणाची प्रक्रिया चालू आहे. सगळ्या नवीन टॉयलेटला माझ्या मुंबईचं जे बजेट आहे ह्याच्यापैकी 40% पैसे हे मी नवीन टॉयलेट करायला दिलेले आहेत. पोलिसांची घरं दुरुस्त करायला दिलेले आहेत. तुमच्या काळात हे का नाही झालं ह्याचं उत्तर दिलं पाहिजे. मला कुठल्याचं राजकारण करायचं नाही कारण मी आजपर्यंत काय कुठलीही गोष्ट दाखवण्यासाठी केलेली नाही आहे. मुंबईची यंत्रणा ह्यावेळेला एवढी जागृत होती फ्लड कंट्रोल करायची. मी रात्री 12 वाजता 1 वाजता गेलेलो आहे कंट्रोल रूममध्ये. सगळी लोकं जागी होती, प्रत्येक लोक मॉनिटर करत होती. ज्या ठिकाणी पंप सुरू करायचा आहे ताबडतोब तिथं हे जात होते. मला पाहिजे असेल तर मी बरोबर तुम्हाला सगळ्यांना घेऊन जाऊन त्याचं हे करून लोकांना दाखवलं असतं. ही लोकांची काळजी होत नाही. लोकांची काळजी मनापासून करायला लागतं. सरकार आपल्या दारी आम्ही कार्यक्रम राबवला. तुम्ही तिथल्या लोकांना जाऊन विचारा, 10-10 वर्ष ज्यांची भाडी मिळालेली नव्हती सगळ्या लोकांना भाडी मिळाली. त्यांचे जे ट्रान्झिट कॅम्प होते दुरुस्त व्हायला लागले कारण आजपर्यंत या बिल्डरना कधीही नोटिसी दिल्या गेल्या नव्हत्या. 10-10 वर्षामध्ये नोटिसा का नाही गेल्या त्या बिल्डरना? म्हणजे बिल्डरांचं रक्षण करणारं कोणतरी त्या ठिकाणी होतं आणि म्हणून यांना नोटिसा जात नव्हत्या. एका नोटीसमध्ये दादरला एक डॉक्टर आहे त्यांना विचारा, त्यांच्या डिस्पेन्सरीचं भाडं मिळालं. तिथं तुम्ही सायन एरियामध्ये जाऊन विचारा, कुठल्या एरियामध्ये जाऊन विचारा जिथं माझा शेवटचं एक माझं हे राहिलेलं आहे एकच वॉर्ड. तो झाल्यानंतर ह्या मी सूचना जशा देणार आहेत की किती लोकांना नोटिसा नाही दिलेल्या त्याचा रिपोर्टसुद्धा माझ्याकडे आला पाहिजे आणि प्रत्येकाला नोटीस दिली गेली पाहिजे. जोपर्यंत गरीब लोक रस्त्यावर येतात त्या गरीब लोकांचा त्राता असलेलं गव्हर्नमेंट हे आता इथं आलेलं आहे आणि त्याची जाणीव प्रत्येकाला झाली पाहिजे. मला एक कुठला तरी विचार ना तुम्ही विचारा. मला काय वाटतं की आपण एक लक्षात घ्या, मी मध्यंतरी एक आठवडाभर आजारी असल्यामुळे मी प्रेस घेत नव्हतो. मी आता 15 ऑगस्ट झाल्यानंतर प्रेस घेतो. मला वाटेल तेवढे प्रश्न विचारा. हे एक सिरियस मॅटर आहे. तुमची माझा ऐका ते मला 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 आप एक चीज़ देखिए कि मैं आपको जनरल बोलता हूँ. सबसे ज़्यादा समस्या क्या होती है? अवेलेबिलिटी ऑफ द डॉक्टर्स. इस सरकार ने नए 10 से ज़्यादा मेडिकल कॉलेज को परमिशन दी है. अगर मेडिकल कॉलेज मिलेंगे हो जाएंगे तो MBBS डॉक्टर मिलेंगे, पोस्ट ग्रेजुएट डॉक्टर मिलेंगे और तभी हेल्थ में आज तक ये नहीं हुआ. मोदी साहब के आने के बाद ये प्रक्रिया चालू हो गई
बड़े पैमाने पे मेडिकल कॉलेजेस को परमिशन दी गई। और जब मेडिकल कॉलेज, क्योंकि डॉक्टर्स की व्यवस्था अचानक से नहीं हो सकती, उसके लिए मेडिकल कॉलेज की संख्या बढ़ानी चाहिए और वो प्रक्रिया चालू होने की वजह से आज डॉक्टर्स अवेलेबल हो रहे हैं। और डॉक्टर्स को भी जो MBBS होते हैं उनको भी रूरल एरिया में भेजा जाता है हमारी गवर्नमेंट की तरफ से, ताकि रूरल एरिया में, जैसे आप बोल रहे हैं कि वहाँ पे कमी रहती है डॉक्टर्स की, वहाँ पे आज डॉक्टर्स MBBS हुए नए जो डॉक्टर रहते हैं, जो अपना उनका पीरियड रहता है इंटर्नशिप का, उस दौरान वो आज काम कर रहे हैं। और ये परिस्थिति बदल रही है और वो ये बदल रही है, इसको सबको समझ में आना चाहिए, ऐसे मुझे लगता है। आता तुम्हाला वारंवार भेट होते, अजित पवार सरकारमध्ये सामील झालेली आहे। मला अजित पवार तुम्हाला रोहित एकच पटेल एकाच जागेवरती येणार आहेत। मला तुम्हाला एकच विनंती करायची आहे, अतिशय दुःखामध्ये या कुटुंबाचे सगळे जे नातेवाईक आहेत ते आहेत, त्यांच्याबरोबर माझ्या संवेदना आहेत, आमच्या सरकारच्या आहेत, आमच्या मुख्यमंत्र्यांच्या आहेत, उपमुख्यमंत्र्यांच्या आहेत। हे मुद्दाम सांगण्यासाठी मी एवढ्या लांबून इथं आलो। पॉलिटिकल तर आपलं रोजच चालू असतं, परंतु आज देखिए मैं ऐसे नहीं बोलता कि ये अच्छा है या बुरा है, लेकिन मैंने आपको एवरेज बताया था कि 4.5 पेशेंट की डेथ नॉर्मल होती है इस साइज़ के हॉस्पिटल में, जो एक एवरेज पूरे भारतवर्ष का है, क्योंकि क्रिटिकल पेशेंट यहाँ पे आता है। अगर जो भी ये आरोप करते हैं उनको एक लोगों में जाके ये भी बोलना चाहिए कि प्राइवेट हॉस्पिटल में ज़्यादा दिन वो नहीं रहे, जब उनकी तबीयत अच्छी नहीं हो रही है तो वो तुरंत यहाँ पे दाखिल हो। अगर लास्ट मोमेंट पे अगर आप डेथ के दरवाजे पे आ जाते हैं और पेशेंट को आके यहाँ छोड़ते हैं, कुछ पेशेंट तो ऐसे भी है जिनकी डेथ होने के बाद यहाँ पे वो लोग पहुँचते। 2 पेशेंट ऐसे पहुँचे कि जो दे वर ऑलरेडी डेड बिफोर दे रीच्ड हियर। लेकिन आरोप ये है कि उस पेशेंट की डेथ हो गई। देखिए, उनका अगर आरोप है तो उसके लिए कमेटी बिठाई है। अगर उनका बोलना है कि और 2-3 लोगों के बारे में हुआ था तो उसको भी मैं इंक्लूड कर दूंगा इस जांच में। 2019 साली नाही, शंभूराज देसाई इथून 8 तासाच्या ट्रॅव्हलिंग डिस्टन्सवर आहेत, तिथून ते निघालेले आहेत। मला जसा मुख्यमंत्री महोदयांचा फोन आला तसा मला शंभूराजेंचा सुद्धा फोन आलेला होता आणि त्याने मला ताबडतोब इथं यायला सांगितलं। माझ्या तिथं ताबडतोब फ्लाईटची व्यवस्था असते, काय आमच्याकडे एका तासाला फ्लाईट असतात। इथून विमान जरी मागवलं तरी त्याला सगळ्या परमिशन मिळून पोहोचेपर्यंत 2-3 तास जातात आणि त्याच्यामुळे परत येईपर्यंत 5 तास जातात। तेवढ्या वेळामध्ये ते 6-7 तासामध्ये मुंबईला पोहोचू शकतात। ते मुंबईला यायला निघालेले आहेत आणि लवकरच ते ठाण्याला पोहोचतील। मला बघा, रोहित पवार आहेत राष्ट्रवादीचे, त्यांनी आधी राष्ट्रवादीची काळजी घेतली पाहिजे। बघा, मी आज सांगितलं की हा दुःखद प्रसंग आहे, मी इथं एन्क्वायरी आणि ती कमिटी नेमल्याची अनाउन्समेंट करण्यासाठी आलो आणि ते मी केलेलं आहे, कारण हे आमचं पहिलं कर्तव्य आहे की राजकारण रोज होत राहील, परंतु लोकांच्या, तुम्ही बघितलं की सगळ्यात जास्त काम हे शिंदे साहेबांचं सुद्धा लोकांच्या हेल्थच्या संदर्भातलं असतात। तुम्हाला मी एक साधं उदाहरण देतो, इथं किती हार्ट सर्जरी व्हायची आणि आज ह्या कॉलेजमध्ये किती हार्ट सर्जरी होतात। तुम्ही फक्त तपासून बघा आणि मग तुमच्या लक्षात येईल की किती काळजी लोकांची घेतली जाते। दुर्दैवी प्रसंग घडतात, पण दुर्दैवी प्रसंग घडला म्हणून दिवस रात्र जे लोकांसाठी राबतात, त्यांनी अशी व्यवस्था केलेली आहे। त्यांच्यावर आज ठाण्याचं नवीन हॉस्पिटल होतं, कोणी केलं? शिंदे साहेबांनीच करतायत ना, पण ते व्हायला काही वेळ लागतो। अशा परिस्थितीमध्ये ह्या हॉस्पिटलमध्ये त्यांनी हार्टच्या पेशंटची सोय केली। हे तुम्हाला मी आज सांगितलं नसतं, नाहीतर तुम्ही म्हटलं असं की हा दुर्दैवी प्रसंग घडल्यानंतर सुद्धा तुम्ही स्वतःचं सांगत बसला। सांगायचा उद्देश नाही, तुम्ही विचारला म्हणून मी त्या प्रश्नाचं उत्तर दिलं। थँक्यू। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।